कृष्ण असो, राम असो, हे पौर्णिमेच्या दिवशी जागृत झाले का? त्याचं कारण होतं, जर आपण गेलो आणि डुबक्या मारल्या किंवा काहीतरी साधना केली तर त्याचा बेनिफिट ऍज अ ह्युमन म्हणून आपल्याला काही भेटत आहे का? प्रचंड भेटत. पण कधी भेटत आहे? आणि त्या कॉन्स्टिलेशनची जी ऊर्जा आहे ती जर तुम्हाला स्वतः सामावून घ्यायची आहे और छोट्या मोठ्या प्रमाणात जरी तुम्हाला त्याचा इफेक्ट पाहिजे तर माझं व्यक्तिगत बघणं आहे, धर्माच्या रस्त्यावर चालण्यासाठी काही गोष्टी बघितल्या. जो मंदिरं बांधल्या गेली, ज्या व्यवस्था निर्मित केल्या गेल्या, त्या या हिशोबाने व्यवस्था निर्मित केल्या गेल्या की बऱ्याच वेळेला असं होते की मंदिरात गेल्यावर आपल्याला छान वाटते, 10 मिनिटे शांततेत बसल्या जाते, जे घरातल्या देवासमोर नाही बसल्या. काय ही व्यवस्था अशी निर्मित केल्या गेली की जिथं तुम्हाला बरं वाटतं. आपला धर्म दूरदूरपर्यंत शरीरासाठी काम करणारा नाहीये, जीवनासाठी काम करणारा नाही. का? कारण की आपण मानतो ते प्रचंड आहे. आपण हे जाणलेलं आहे की मनुष्य शरीरामध्ये आत्मा नावाची गोष्ट आहे जी आपलं मूल रूप आहे आणि ते जाणणं एक मात्र आपल्या जीवनाचा उद्देश आहे. आत्मज्ञान हे मनुष्य जीवनाचं एकमात्र उद्देश आहे, हे मानणारा आपला धर्म आहे आणि त्या हिशोबाने पूर्णच्या पूर्ण व्यवस्था निर्मित केल्या गेली. मग स्वस्थिरतेसाठी, आंतरिक प्रवासासाठी जे काही स्थिरता तुम्हाला देणार, जे आनंद देणार, ते मंदिरं, तीर्थस्थळासाठी उभी केले. एक जी गोष्ट बघितल्या गेली ती अशी आहे की जसं मंदिरात गेल्यावर छान वाटते आणि कुठे ना कुठे आपल्याला आंतरिक स्थिरता येते का, कॉस्मिक घटनांमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आहेत की ज्या पर्टिक्युलर जागेवर और पृथ्वीवर तशा प्रकारचा इम्पॅक्ट टाकते विशेष दिवशी, की ज्या दिवशी साधना करून, ज्या दिवशी काहीतरी कर्मकांड करून आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट भेटू शकतो. हे तसं नाही की जसं परीक्षेच्या 2 दिवसा पहिले जसा अभ्यास होते तसा वर्षभर नाही. इंजिनिअरिंग दिले करू परीक्षेच्या 2 दिवसा पहिले जो अभ्यास होते ना तो वर्षात नाही का? कारण बिलकुल म्हणजे सगळे आतडे खोलून माणूस वाचतो. पण सांगायचा अर्थ की ज्या गोष्टी बघितल्या गेल्या त्या या आहे की निसर्गाच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार मनुष्य चेतनेवर काही ना काही इफेक्ट होऊ लागले. जसं आपण ग्रहतारे मानतो, या ग्रहाचा असा परिणाम, त्या ग्रहाचा तसा परिणाम, तसंच पूर्णच्या पूर्ण कॉन्शियसनेससाठी, चैतन्यासाठी काही विशेष दिवशी आहे का की ज्या दिवशी अशा प्रकारचा प्रभाव मनुष्य जीवनाला प्लस मध्ये घेऊन जाऊ शकते? तर बघितलं गेलं की आजपर्यंत जेवढे जागृत पुरुष झाले त्याच्यापैकी 90% लोक हे पौर्णिमेच्या दिवशी झाले. बुद्ध पौर्णिमा म्हणतो आपण, ओशो असो, कबीर असो, नानक असो, हे जे जागृत लोक आहेत, लाओ त्सू असो, हे कृष्ण असो, राम असो, हे पौर्णिमेच्या दिवशी जागृत झाले का? त्याचं कारण होतं, कारण त्या दिवशी कुठे ना कुठे चंद्र जो आहे तो वर उभून आलाय आपल्याकडे. जसं पाणी कंट्रोल करते, पृथ्वीवरचं पाणी कंट्रोल करते चंद्र, एवढे त्याच्या गुरुत्वाकर्षण आपण ऐकलं ना, भरती ओहोटी चंद्रामुळेच असते ना ती. म्हणजे चंद्रावरची गुरुत्वाकर्षण ही पृथ्वीवर इम्पॅक्ट टाकते. तर त्या दिवशी जेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रवासामध्ये आहे, तुम्ही आपली ऊर्जा वर फेकण्याचा प्रयत्न आहे, वरच्या चक्रांकडे फेकण्याचा प्रयत्न. आणि जर वरून एखादा तुम्हाला फोर्स भेटला की जो वर उडून आलेला आहे तो बेटर जातो, सोपी जाते अध्यात्म, साधनेला बरं पडते. आणि बघितलं गेलं की जर 90% जागृत पुरुष एका पौर्णिमेच्या दिवशी जागृत होऊ शकते, तर आणखीन अशी काही कॉन्स्टिलेशन आहे का की जेव्हा ह्युमन बॉडीला मदत होऊ शकते? मग बघितलं गेलं आणि मग कुंभांच्या ज्या वेळी आहे त्या बघितल्या गेल्या की खरोखर 3-4 ग्रह दर 3-3 वर्षांनी एकत्र येऊ राहिलेले आणि ते वेगळ्या वेगळ्या जागेवर त्याचा इम्पॅक्ट टाकणार. मग आता स्टोरी सांगा लागते की बा अमृत पडलं, कारण की त्या काळामध्ये लोकांना कॉन्स्टिलेशन वगैरे समजणं पॉसिबल नव्हतं. पण पाप पुण्य अमृत वगैरे समजणं पॉसिबल होतं की तिथे जाऊन स्नान केलं की पाप संपून जाते. हे तर आपल्याला माहिती की संपणार नाही आहे, पण सांगा लागते लोकांना का? कारण की त्या काळामध्ये लोक तेवढे सुशिक्षित नव्हते, त्यांना चेतनेचा स्तर, आध्यात्मिक प्रगती वगैरे समजवल्या जाणार. मग हे काहीतरी सांगायला लागले असतं. हे तशाच प्रकारे मग माहित केलं गेलं की हे जे 4 कॉन्स्टिलेशन म्हणून आले तर 3-3 वर्षांनी ते त्या पर्टिक्युलर एरियामध्ये खूप सुंदर काम करून आले. मग बघितलं गेलं की त्या कॉन्स्टिलेशन मध्ये, त्या ऊर्जेच्या प्रवाहामध्ये जर आपण गेलो आणि डुबक्या मारल्या किंवा काहीतरी साधना केली तर त्याचा बेनिफिट ऍज अ ह्युमन म्हणून आपल्याला काही भेटत आहे का? प्रचंड भेटत. पण कधी भेटत आहे की जर तुम्ही एखाद्या गुरु सोबत त्या ट्रॅव्हलिंगला जाताय, त्या यात्रेला जाताय तर का? कारण की बंद नॉर्मली आपली परिस्थिती कशी आहे, जसं इथे पण अनेक लोक बसले. आता मी थोडंसं खवळलो थोड्या वेळानंतर ते एका सगळेजण जागेवर आले. पण पहिले जसं मी हळूहळू बोलत होतो, म्हणजे आपला मोबाईल पाय, म्हणजे आपल्या घरचा विचार करायला, ते मागची बाईक विचार करते, घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे, तो बाजूचा माणूस आपला मोबाईल मध्ये भाव महिन्याचा हिशोब चेक करत होता. पण जसा माझा आवाज वाटला सगळेजण जागेवर आले धडधड. म्हणजे काय आहे की नॉर्मली आपली परिस्थिती काय आहे, गढूळ,
जिथं आहे आपण तिथं आहेच नाही. तुम्ही प्रयागला जा, व्हिडिओ कॉलिंगवर घरच्या पाहा, बादली उलटी आहे, वरून कितीही पाणी टाकलं काही परिणाम होणार आहे का? नाही. बादली सरळ करणार कोणतरी पाहिजे, म्हणून गुरु तिथं असणं गरजेचं आहे, जो तुम्हाला त्या ऊर्जेचं पात्र बनवणार की तुमच्या शरीरामध्ये ती ऊर्जा प्रवेश करणार. अदरवाईज काय, जसे गेले तसे हल्ले. मग आता प्रत्येक वेळेला गुरु अवेलेबल नाही होऊ शकत, मग तिथे व्यवस्था बनवल्या गेल्या की ती पूर्ण नदी जी आहे ती निर्मितीपासून त्या केंद्रापर्यंत चार्ज केले गेले. वेगवेगळे तीर्थस्थळ बनवले गेले, वेगवेगळे मंदिरं बनवल्या गेले. पण आज जर तुम्ही बघाल, तुम्ही म्हणणार जर एखाद्या गुरु सोबत तुम्ही तिथे जाल तर काही फायदा आहे, नाही तर तिथे जाण्यात काही फायदा नाहीये. का? नदी आपण घाण करून टाकली, लिटरली घाण करून टाकली आहे, आणि व्यवस्था बाहेरच्या लोकांना संपवून टाकलेली आहे, मंदिरं तुटलेले. अहो, इथं विश्वेश्वराचं मंदिर नाही राहिलेलं आहे ओरिजिनल. जे आताचं मंदिर आहे ते अहिल्याबाई होळकरला बांधलेलं आहे, पण ओरिजिनल जे मंदिर आहे तिथं तुटलंच की, तिथं संपलंच. तसं त्या मंदिराच्या आजूबाजूची पूर्ण त्या नदीच्या आजूबाजूची व्यवस्था निर्मित केली गेली होती, ती आज तशी नाही राहिलेली आहे जशी. आणि त्या कॉन्स्टेलेशनची जी ऊर्जा आहे ती जर तुम्हाला स्वतः सामावून घ्यायची आहे, और छोट्या मोठ्या प्रमाणात जरी तुम्हाला त्याचा इफेक्ट पाहिजे, तर माझं व्यक्तिगत बघणं आहे की गुरु सोबत असावं, तर तो तुम्हाला त्या बरोबर त्या ऊर्जेतून तुम्हाला फिरून आणते. अदरवाईज तुम्ही जसे जाल तसे मुडक्या डोक्यानं वापस याल, काही फायदा होणार नाही.